सर नमस्कार. हो नमस्कार. सर सरकारने 23 नोव्हेंबरपासून 9वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नारायणगावची गुरुवर्य रापसमणेची मोठी शाळा आहे. कशा प्रकारचं नियोजन केलं आहे सर, आपण काय सांगाल? चालेल. तर जो शासनाने निर्णय घेतलेला आहे, आपण शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणीही करतच असतो आणि ती अंमलबजावणी करण्यासाठी आपले जे ग्रामोन्नती मंडळ आहे नेहमी सहकार्य करत असतं आणि मग त्या दृष्टीने अगोदर सगळी रूपरेषा ठरवून 23 तारखेला शाळामध्ये विद्यार्थी येणार या दृष्टीने प्रथम ऑनलाईन विद्यार्थ्यांना म्हणजे व्हॉट्सअपवर ज्या सूचना आहेत, आवश्यक शासनाने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सगळ्या प्रकारच्या सूचना काय प्रामुख्याने कोणत्या सूचना? त्यामध्ये सूचनांमध्ये एक प्रथम विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये येताना कोणाही मित्रांबरोबर जवळ संपर्कात येऊ नये. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत आणून सोडवं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं पाणी स्वतः घेऊन येणे, बाटली स्वतःची असणं आवश्यक आहे. दुसरं इथे डबा खाण्यासाठी मधली सुट्टी केली जाणार नाही. एक साधारणपणे शाळा जी आहे एक 3.5 ते 4 तासाचे वर्ग असते आणि ते शिकवण्यामध्ये काठिण्य पातळीतले जे विषय आहेत त्यामध्ये गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांचा अध्यापनासाठी टाइम टेबल तयार पण केलेला आहे आणि मग त्यानुसार विद्यार्थ्यांना एका वर्गामध्ये 25 विद्यार्थी, आपल्या प्रत्येक वर्गामध्ये साधारणपणे एक बेंच 35 ते 40 पर्यंत आहेत. परंतु आपण शासनाच्या आदेशानुसार आणि त्याचा पालन करून प्रत्येक वर्गामध्ये 25 विद्यार्थीच बसवणार आहोत. आता जी विद्यार्थी संख्या सोमवारी येईल, 23 तारखेला विद्यार्थी शाळेमध्ये येतील आणि ते पालकांचे संमतीपत्र घेऊन येतील, त्या विद्यार्थ्यांचं नियोजन करून ताबडतोब. सर एक मिनिट मला थांबवतो. हो. पालकांचं संमतीपत्र नेमकं काय हवं आणि ते कशासाठी हवं? पालकांचं जे संमतीपत्र आहे की त्यामध्ये आपला पाल्य शाळेमध्ये पाठवताना ती पालकाची पण जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी फक्त शाळांवर न ठेवता पालकांनी काही प्रमाणात ती स्वतःवर पण घेणं गरजेचं आहे. काही ज्या सूचना आहेत की त्या पालकांनी पण विद्यार्थ्यांना देणं गरजेचं असतं की शाळेमध्ये एकमेकांच्या मित्रांशी हस्तांदोलन करू नका, स्वतःचं शैक्षणिक साहित्य वापरा, एकमेकांच्या डब्यामध्ये म्हणजे डबा आणूच नका आणि जाताना सुद्धा आणि येताना एकटेच घ्या. तर अशा प्रकारच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना पालकांनी करणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या शाळेची जी जबाबदारी आहे ती आपण शाळेची जबाबदारी म्हणजे विद्यार्थी एका वर्गामध्ये साधारणपणे 20 ते 25 बसतील. त्याचबरोबर प्रत्येक वर्गापाठीमागे त्या मुलांना सूचना देण्यासाठी एका शिक्षकाची पण नेमणूक केलेली आहे. तो वर्ग शिक्षक असेल. कुणा विद्यार्थ्यांना समजा काय नैसर्गिक विधीसाठी वगैरे बाहेर जायचं असेल तर सेवकांची पण त्या दृष्टीने तरतूद केलेली आहे. एका वेळेला अनेक विद्यार्थी टॉयलेट वॉशरूममध्ये न जाता एक विद्यार्थी 2 विद्यार्थी जातील, ते बाहेर आल्यानंतर आतमध्ये सोडलं जाईल. हे पण नियोजन केलेलं आहे. एका बेंचवर किती विद्यार्थी बसवणार? एका बेंचवर एकच विद्यार्थी. आपल्याकडे साधारणपणे 40 बेंच, 35 ते 40 बेंच आहेत आणि तेवढं एक साधारणपणे एक बेंचवर ते विद्यार्थी बसवण्याचा प्रयत्न करू. आणि 9वी ते 12वी पर्यंतचेच वर्ग असल्यामुळं आपल्याकडे वर्गखोल्या एकूण 60 आहेत आणि त्या 60 वर्गखोल्यांमध्ये आपण ऑफलाईनची व्यवस्था नक्कीच करू शकतो. सर मुलांना जे विद्यार्थी शिकवणार आहेत त्यांची कोरोना टेस्ट अगोदर घेणार? जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांची कोरोना टेस्ट घेणं आवश्यकच आहे आणि ती कोरोना टेस्ट घेतल्यानंतरच त्या शिक्षकांना वर्गावर. मग आता घेतली आहे किंवा कसं? मत नाही, अजूनपर्यंत जे ओझरला कोविड सेंटर आहे त्या ठिकाणचं जे शेड्यूल आहे पंचायत समितीने, ते पंचायत समितीचं शेड्यूल आपल्या शाळेसाठी सुरुवात केलेली आहे त्यांनी. परंतु शाळेसाठी जे शेड्यूल पाठवणं आवश्यक आहे ते अद्यापपर्यंत न आल्यामुळं आपल्या शाळेतील एकाही शिक्षकाची. आता आपले शिक्षक किती आहेत? आपले सर्व जे शिक्षक आहेत ते 9वी ते 12वी पर्यंत शिकवण्यासाठी एकूण 108 सगळे कर्मचारी आहेत. त्याच्यामध्ये टीचर आहेत
आणि नॉन टीचिंगचे कर्मचारी. सर, मग आता एकच दिवस शिल्लक आहे मधला, म्हणजे रविवारचा. मग आता तुम्ही कोरोना टेस्ट घेणार कधी? आता त्या दृष्टीने पंचायत समितीतील शिक्षणाधिकाऱ्यांबरोबर मी आता एक संपर्क साधणार आहे आणि त्या पुढच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत ते त्यांच्याकडून विचारून घेणार. त्यांच्याकडून काही मिळेपर्यंत वाट पाहणं गरजेचं आहे, कारण शेवटी अथॉरिटी आहे. आणि अन्यथा जे आपले माध्यमिकचे शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर पण संपर्क प्रत्यक्षात साधणार आहे आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार त्याची अंमलबजावणी नक्कीच करा. सर, माझा पाल्य माझ्या जोखमीवर पाठवतोय, जर कोरोनाची लागण झाली तर पालक म्हणून माझी जबाबदारी राहील, असं काही लिहून घेतलं जातं? पालक म्हणून आता शेवटी आपली जबाबदारी कुणीही झटकतं काम म्हणजे झटकून टाकतं कामा नये. मग ते पालक असेल किंवा शाळा असेल, ही जबाबदारी प्रत्येकाने घेणं गरजेचंच आहे. आणि त्या दृष्टीने पालकांना आपण सूचना पण दिलेल्या आहेत की संपूर्ण जबाबदारी फक्त शाळांवर न ठेवता आपली पण त्यामध्ये काही प्रमाणात वाटा आहे आणि तो पण आपण घेतला पाहिजे. मी जे बोललो असं आपण काही लिहून घेतो? असं त्या सूचनापत्रामध्ये तसं काहीही नाही. मग आपण नेमकं काय लिहून घेतो त्यांच्याकडनं त्या सूचनापत्रामध्ये की विद्यार्थी जे शाळेमध्ये येतील त्याची जबाबदारी शाळांची पण असेल आणि मी शाळेत पाठवण्यास ही सगळी कोविडबाबतची कल्पना मला असल्यामुळं म्हणजे आहे आणि मी शाळेत त्याला माझ्या संमतीने पाठवत आहे. म्हणजे अप्रत्यक्ष ती जबाबदारी पालकांनी स्वीकारलेली आहेच. सर, आता म्हणजे वर्ग सॅनिटायझर केलेत का, त्या संदर्भामध्ये कसं नियोजन केलं, काय सांगाल? तर आपण ज्या वेळेला जुलैमध्ये शाळा सुरू होणार होती त्याही वेळेला आपण सगळ्या पालकांच्या पालक सभा घेतल्या होत्या. त्याही वेळेला आपण STPने सगळे वर्ग सॅनिटाईज केले होते. आपलं कोविड सेंटरसाठी शाळा घेतलेली नव्हती, ताब्यात घेतलेली नव्हती. आता शासनाने सूचना केल्याप्रमाणे आत्ताही आपण सगळे वर्ग सॅनिटाईज करून घेतलेले, स्वच्छ केलेले, एकदम भिंती वगैरे सहित सगळं सॅनिटाईज केलेलं आहे. कुठल्याही प्रकारची धूळ अगर कुठल्याही प्रकारची कातिनीची जळमटं वगैरे काही नाही. एकदम स्वच्छ आणि सुंदर शाळा आहे. परिसर स्वच्छ आहे. संपूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये कुठेही परिसरामध्ये गवत सुद्धा वाढवून दिलेलं नाही. परिसरामध्ये वनस्पतींची झाडांची लागवड पण केलेली आहे आणि लवकरच आपण जे ग्रीन ISO मार्कचं त्याचं हे पण करून घेणार आहोत. आता शाळा सुरू किती वाजता होणार आणि सुट्टी कधी होणार? त्याच्यामध्ये आपण जी शाळा जे 9वी ते 10वीचे जे विद्यार्थी आहेत एक त्यांच्यासाठीची जी वेळ दिलेली ती वेळ सकाळी 8 ते 11 पर्यंतची दिलेली. 2 शिफ्टमध्ये भरवणार? 2 शिफ्टमध्ये आपण शाळा घेणार आहे. त्याच्यानंतर आपण ज्युनियर कॉलेजचे जे विद्यार्थी तर ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी हे 11वीचे 10वीचे वर्ग संपले की त्याच्यानंतर 11वीचे वर्ग सुरू करणार आहोत आणि सायमल्टेनियसली 12वीचे पण वर्ग सुरू करणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याकडे कला वाणिज्य विज्ञान शाखेतले विद्यार्थी एकूण 3,500 9वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत आणि त्या सगळ्या विद्यार्थी येऊन अगदी व्यवस्थित त्या विद्यार्थ्यांचं एक 3 दिवस याप्रमाणे भाग पाडून त्या विद्यार्थ्यांना ऑफलाईनसाठी तरतूद पण केलेली आहे आणि त्या दृष्टीने टाइम टेबल पण केलेलं आहे. आता 23 तारखेला जे विद्यार्थी संमतीपत्र आणतील, कारण संमतीपत्र तर हे गरजेचंच आहे, मग 23 तारखेला जे विद्यार्थी संमतीपत्र आणतील त्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित नियोजन करून प्रत्येक वर्गामध्ये ते बसवले जातील. सर, मुंबईसारख्या ठिकाणी 31 डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार नाहीत. या निर्णयाकडे कसं पाहता किंवा काय होणं अपेक्षित आहे? अद्यापर्यंत त्याबाबतचं मी ती बातमी पण एक तोंडी म्हणजे दुसऱ्याने सांगून ऐकली. आत्ता मी सकाळी शाळेत आलेलो तर त्या संबंधीचं मी मोरे साहेबांबरोबर प्रत्यक्ष संपर्क करून पण विचारणा करणार आहे आणि शेवटी शासनाचे जे आदेश असतील किंवा शिक्षण विभागाचे जे आदेश असतील त्याची अंमलबजावणी आपण करणार. जर त्यांच्याकडून आलं की शाळा सुरू न करू नका तर त्याप्रमाणे आपण पालकांना ताबडतोब सूचना पण देणार आहोत की अशा परिस्थितीमुळे आपण शाळा सुरू करत नाही. तरी सुद्धा जे विद्यार्थी 23 तारखेला येतील ते संमतीपत्र आणतील. एक थोडे विद्यार्थी आले तर आपण वर्गामध्ये 5-5, 10-10 बसवणार. सोशल डिस्टन्सिंग आपला ऑनलाईन टीचिंग चालूच आहे आणि त्याच्यानुसार मग ऑनलाईन टीचिंग आपण बंद करणार नाही.
मग त्याच विद्यार्थ्यांना ऑफलाईन पण आणि ऑनलाईन पण टीचिंग सुरू करा. शासनाच्या आदेशानुसार सर्व नियमांचं पालन करून 23 तारखेला शाळा सुरू होते. हो. तुम्ही पालकांना आणि विद्यार्थ्यांना या निमित्ताने काय आवाहन कराल? 23 तारखेला शाळा सुरू होते, तर शासनाच्या आदेशानुसार आपण आव्हान करताना प्रत्यक्ष हे सांगणार की ही कोविडची परिस्थिती किंवा त्याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. शेवटी आपलं आरोग्यही महत्त्वाचं आहे आणि हे शैक्षणिक वर्ष आहे. आतापर्यंत आपण ऑनलाईन टीचिंग चालू केलेलं आहे. परीक्षा पण व्यवस्थित होती, अभ्यासक्रम व्यवस्थित आपला चालू आहे. पालकांचे पण अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे, विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. कोणीही आपल्या ऑनलाईन टीचिंगवर अजिबात नाराज नाही. संपूर्ण सर्वे केल्यानंतर फक्त 1 ते 2% विद्यार्थी या ऑनलाईन टीचिंगपासून वंचित होते. त्याही विद्यार्थ्यांना ऑनलाईन टीचिंगमध्ये सामावून घेतलेलं आहे. ऑनलाईन टीचिंग करत असताना आपण विद्यार्थ्यांचा आढावा घेऊन किती विद्यार्थी साधारणपणे ऑनलाईन टीचिंगला जॉईन होतात त्याची उपस्थिती पण भरलेली आहे. कॅटलॉग पण आपले तयार आहेत आणि त्याच्यानुसार ऑनलाईन टीचिंग आपलं चालूच राहील. आणि फक्त जर ऑफलाईनला येताना मात्र शासनाचे जे काही आदेश आहेत त्याच्याप्रती आपण पालकांना पण पाठवलेले आहेत, विद्यार्थ्यांना पण त्या वाचनात आलेल्या आहेत. आपण स्वतंत्र सूचना पण व्हॉट्सअपद्वारे विद्यार्थ्यांना केलेल्या आहेत आणि त्या सगळ्याचं पालन आपल्या विद्यार्थ्यांकडून होती. अगदी प्रेमाने त्यांना समजावून सांगून जर तुम्ही यायलाच तयार आहात आणि जर अध्यापन ऑफलाईन करायचं असेल तर आपण करू शकतो. सर, एक शेवटचा प्रश्न. हो. शाळेच्या मुख्य गेटवर गोळ्या बिस्किट विकणारी एक महिला असते. भाजीपाला विक्री करायला काही लोक बसतात, त्याच्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कशा प्रकारचं नियोजन असेल? तर त्या जे बाहेर बसणारे जे आहेत, तर शाळेचं जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडचा जो भाग आहे शाळेच्या एरियापर्यंत नक्कीच त्या विक्रेत्यांना त्या एरियामध्ये नक्कीच बसवू दिलं जाणार नाही. मागे पण त्यांना मी सूचना केलेल्या आहे, परंतु बाहेरचे विक्रेते बाहेरच्या व्यक्ती असल्यामुळं आम्ही शालेय परिसरात बसणार नाही. इकडे बाजूला काही खाजगी जागा आहे किंवा ग्रामपंचायतीची जागा आहे, त्या ठिकाणी शाळेच्या गेटवर बसतात. नाही, गेटवर बसल्यानंतर त्यांना त्या ठिकाणावरून नक्कीच आजपासूनच म्हणजे तिथे बसणार नाही ही व्यवस्था नक्की केली जाईल. आपल्या ह्या वर्गखोल्या सॅनिटाईज केलेल्या आहे. खालची जी फरशी आहे ती पूर्णपणे साफ केलेली आहे, पुसून काढलेली आहे, सॅनिटायझरने पुसून पण काढलेली आहे आणि साधारणपणे एका वर्गामध्ये 40 बेंच आहेत. आपल्याला जर जे विद्यार्थी येतील त्याप्रमाणे आपण एका बेंचवर एक विद्यार्थी बसवणार किंवा विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता आपण एका बेंचवर एक विद्यार्थी बसवणार. म्हणजे साधारणपणे एका वर्गामध्ये आपले 20 विद्यार्थी नक्कीच राहतात. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.